अनन्यचेता सततं यो मा स्मरति नित्यशा तस्याहं सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिनाम्। अनन्यचेता अवचलित मनाने सततम या जो माम माझे श्रीकृष्ण स्मरण करतो नित्यशा नियमित तत्स्य त्याला अहम मी सुलभ प्राप्त होण्यास अत्यंत सुलभ पार्था हे पार्था नित्य निमित्तपणे युक्त असलेल्या योगिना भक्तांसाठी हे पार्था जो भक्त विचलित न होता अनन्य भावाने सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ आहे, कारण तो निरंतरपणे भक्तियोगात रममान झालेला असतो। तात्पर्य भक्तियोगाद्वारे भगवंताची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचं वर्णन विशेष करून या श्लोकात करण्यात आले आहे। पूर्वीच्या अध्यायामध्ये 4 निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांचा अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी उल्लेख करण्यात आला। मोक्ष प्राप्तीच्या निरनिराळ्या योग पद्धतीने चेही कर्मयोग ज्ञानयोग आणि हठयोग वर्णन करण्यात आले आहे। या योग पद्धतीमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो, परंतु वर्तमान श्लोकामध्ये विशेष करून ज्ञान कर्म हठ यांच्या मिश्रणाविना केवळ विशुद्ध भक्तियोगाचा उल्लेख करण्यात आला आहे। अनन्यचेता शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्ण व्यतिरिक्त इतर कशाची अभिलाषा नसते। त्याला स्वर्ग लोक प्राप्त उन्नत होण्याची इच्छा नसते, तसेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची किंवा भौतिक जंजाळातून मोक्ष प्राप्तीची करण्याची इच्छा नसते।